सचिन अहिरांच्या अनपेक्षित बंडानंतर राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे। आदित्य ठाकरेंनी या सर्व घडामोडींवरून तिखट प्रतिक्रिया देत थेट अहिरांच्या निष्ठेवरच सवाल उपस्थित केला। त्याला सचिन अहिरांनी प्रत्युत्तर दिले आहे। आधी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ आठवड्याभरातच विधान परिषदेतील आमदार सचिन अहिरांनी साथ सोडली आणि त्यामुळेच खासदार गेले, विधान परिषदेचे आमदार गेले। आता विधानसभेतील आमदारांचाही नंबर लागणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे। एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसात केलेल्या राजकीय हालचाली पाहता विरोधी गोटातील नाराज नेत्यांवर त्यांचं लक्ष असल्याचे स्पष्टपणे दिसते। खासदारांपासून सुरू झालेला प्रवास आता विधान परिषदेत पोहोचलाय, त्यामुळे पुढचा टप्पा विधानसभेचा असेल का, हा प्रश्न अधिक तीव्र झालाय। या चर्चेला आणखी खतपाणी घालणारी वक्तव्य दोन्ही बाजूंनी समोर येतात। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदेंनी थेट पक्ष नेतृत्वालाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय आणि त्यामुळे ठाकरे गटात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी मोठा दावा करत राजकीय वातावरण चांगलेच तापवलंय। वरळीमध्ये एक तर हे आमच्या पक्षातले ओरिजिनल नव्हते, हे दुसऱ्या पक्षातनं आलेले होते। अहो, शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काय एकनिष्ठ राहू शकतात, आम्ही कसं त्यांच्यावरती कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे मी भाष्य करू शकत नव्हतं। नाही, शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.